बाळांनो, माझे सेवा करणाऱ्या माझ्या मुलींनो, माझ्या मुलांनो, माझ्या कुटुंबाच्या सगळे माझे सेवेकरी, भिऊ नका, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. पाठीशी बोलण्या अगोदर मी आतुरतेने तुम्ही मला हाक मारतात तर मी तुमच्या सोबत असतो. सेवा करायची असेल तर घड्याळाकडे बघू नका, प्रसाद घ्यायचा असेल तर चव पाहू नका, आणि माझे नामस्मरण करायचे असेल तर जागा पाहू नका. जिथे कुठे असाल तिथं माझी सेवा करा, माझी भक्ती करा. मी मनापासून तुमच्या सेवेत आणि तुमच्या सेवेला आणि तुमच्या जी हाक मारतात तुम्ही, त्या हाकेला मी नक्की धावून येईल. तुम्ही माझ्या हाकेची वाट बघत आहात ना, तर आता भिऊ नका, मी सदैव तुमच्या पाठीशी राहील. कारण की जो माझी सेवा करतो मनापासून श्रद्धेने, तो कधी माळा जपत असतो तर मी त्याच्याकडे बघत असतो. तो नामस्मरण करत असतो तेव्हा मी त्याच्याकडे बघत असतो. तो माझा अभिषेक करतो तेव्हा मी त्याच्याकडे बघत असतो. तुमच्यासाठी जे काय नियोजन करत आहे ते तुम्हाला योग्य वेळी नक्कीच मिळणार. फक्त आणि फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. जो विश्वास असतो ना, तो कधी डगमगू देऊ नका आणि कधी कोणाला घाबरू नका. अभिमानाने जगा, अभिमानाने पुढे जा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कष्ट करा. कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. तुम्ही कुठलेही काम करत असाल पण कष्टाचे जे फळ असतं ना, ते गोड लागते. इतर कुठलेही काम केले ते क्षणिक सुख असतं, क्षणापुरता असतं. त्याचा कुठलाही आपल्याला कुठलाही लाभ आपल्याला होत नाही, आणि आपला जो लोभ आहे, जो आपली लालसा आहे ती वाढत जाते. म्हणून जे कष्टाने मिळवलेलं असतं ना, तेच आपल्या सोबत येतं, आणि त्या कष्टाला आपल्याला एक दिवशी फळ नक्कीच मिळते. त्या फळाचे ज्या झाड आपलं मोठं होतं ते फळ अगदी गोड होतात. निंदा नेहमी त्याच व्यक्तीची केली जाते जी व्यक्ती नेहमी दुसऱ्याच्या सुखात आणि दुःखात जाऊन ती त्याचं सांत्वन करते. जसं गुरुविना ज्ञान मिळत नाही, तसंच निंदेकाशिवाय माणूस जीवनात प्रगती करू शकत नाही. तुमची प्रगती होणार, फक्त कष्ट करायचंय आणि तुम्हाला पुढे जायचंय. माझ्या मुलींनाही तेच सांगणं आहे. तुम्ही प्रापंच सुखात माझी सेवा करायला तुम्हाला वेळ लागत असेल, तुम्हाला वेळ नसेल, तुम्ही प्रपंचात असतात, तुम्ही मुलाबाळांमध्ये असतात, तुम्ही सासू सासऱ्यांची सेवा करतात, तुम्ही आई वडिलांची सेवा करतात, ती सेवा माझ्यापर्यंत पोहोचते. तुम्ही माझी श्रद्धेने, मनाने आणि भक्तिभावाने इतकी दिवसभर आई वडिलांची, सासू सासऱ्यांची, मुलाबाळांची सेवा केल्यानंतर 1 माळ किंवा 11 वेळा जरी तुम्ही माझं नामस्मरण मनापासून श्रद्धेने केलं, तरी तू कितीही मोठी संकटात असेल तर मी धावून येईल. नेहमी लक्षात ठेव, सीतेचे जे रखवाल प्रभू श्रीराम होते, जेव्हा त्यांचे हरण झाले तेव्हा कोणी नव्हते. द्रौपदीचे रक्षण 5 पांडव होते. वस्त्रहरण झाले तेव्हा कोणी नव्हते. राजा दशरथला 4 पुत्र रत्न होते. जेव्हा त्यांचा प्राण गेला तेव्हा कोणी नव्हते. लंकेचा राजा रावण पण होता, शक्तिशाली होता, पण लंका जाळली तेव्हा कोणी नव्हते. तसंच तुझ्यासोबत कोणी असणार नाही, पण मी सदैव राहील. मी राम बनेल, मी पांडवातला अर्जुन बनेल, मी शक्तिशाली रावण तर नाही बनणार, पण मी नम्रतेने तुला विभीषणाचा हात देऊन तुझा भाऊ बनेल. असं मग लक्षात ठेवून तू माझी सेवा करत राहा. मी सदैव तुझ्या बरोबर कृष्णासारखा धावत येईल. जसे द्रौपदीसाठी कृष्णाने धाव घेतली होती, तसं मी सुद्धा तुझ्यासाठी धावत येईल आणि मी तुझं रक्षण करीन. कितीही कठीण काळ आला तरी नाम घेणं सोडायचं नाही बाळांनो. आणि सद्गुरूंवरचा विश्वास असतो ना, त्याला कधीच आपल्याला तडा जाऊ द्यायचा नाही. तो बल्लाड असतो. नामाच्या सामर्थ्यापुढे त्यालाही माघार घ्यावा लागते आणि आपलं नामस्मरण करावं लागतं. राक्षस हा राक्षस वृत्तीचाच असतो, आणि खरा व्यक्ती, खरा सच्चा स्वामी भक्त हा खराच असतो. स्वामी सेवा करताना तुम्हाला भरपूर लोक म्हणतील, हा खोटी सेवा करतो, याचं काय स्वामी ऐकतील. अरे, तुझं नाही ऐकणार, पण एक वेळ मी त्याचंच ऐकेल. कारण की तो आतुरतेने आणि आशेने माझ्याकडे बघत असतो. त्याच्याकडे फोटो नसला, मूर्ती नसेल, पण त्याच्या हृदयात मी आहे, त्याच्या रक्तात मी आहे. त्याच्या पूर्ण हृदयाच्या जवळचा जो त्याचा हृदयाचा ठोका आहे, त्या ठोक्यात मी सतत
वाजत असतो आणि त्याला धीर देत असतो. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माणसाला घमंड कसल्याच गोष्टीचा नसावा. त्याला गरजेपेक्षा जास्त मिळायला लागतं ना, तो जास्त घमंडी होतो. म्हणून उतू नका, मातू नका आणि घमंड कधी करू नका. जे दिलंय भगवंतानी त्याच्यात तुम्ही सुखी राहा. त्याच्यात तुम्ही तुमचं आयुष्य जगा. आयुष्य जगताना आपण आनंदी असायला पाहिजे. दुःखात आपले दुःख जीवनात सुरू असतात. कालचक्र आहे ते, मागच्या जन्माचे भोग आहेत ते तुम्हाला भोगल्याशिवाय ते संपणार नाही. हो, त्या भोगांची तीव्रता कमी करण्याची ताकद माझ्यात आहे. ती ताकद मी सदैव तुमच्याबरोबर असेल आणि ती माझी ताकद तुमच्यासोबतच राहील. तर तुम्ही हा विश्वास कधीच डगमगू देऊ नका आणि सामर्थ्याने माझी आतुरतेने अशी जी वाट बघताना ती सदैव वाट बघत राहा. तुम्ही मनोभावे जेव्हा तुम्ही कुठल्याही मोठ्या संकटात असाल, तुम्हाला मी दिसणार नाही, पण तुमच्या घरात मी येईल, तुमच्या हाकेला हाक देईल आणि तुम्हाला संकटातून पार करून तुम्हाला कोणाच्याही आधारावर न ठेवता चांगला आधार देईल आणि चांगले तुमचे विचारसुद्धा करेल. तुमच्याबरोबर कायम राहील. तुमच्याबरोबर मी सदैव सुखी आणि कुटुंब तुमच्या आयुष्यात जीवनात तुम्हाला आनंद देण्याचा प्रयत्न करेन. जी श्रद्धा ठेवली ना ती माझ्यावर अशीच ठेवा आणि पुढे चाला. माझे जे भक्त सेवा करतात ना, तेव्हा मी त्यांचे पैसा अडका त्यांचं घर दार काहीही बघत नाही, कारण की मीच त्यांना दिले आणि ते जर सेवा मनाने करत असतील तर त्यांना सोन्यासारखे दिवस येतील. त्यांना याच्यापेक्षाही जास्त मिळेल आणि जे नाही त्यांच्या नशिबात ते सुद्धा मी देईल. फक्त तुझे कर्म चांगले ठेव, तुझे विचार चांगले ठेव. तू कोणाला दुखवू नको, कोणाचा मान अपमान करू नको. ज्यांना मान कोणाला मिळत नसेल त्यांना मान सन्मान दे. गोरगरिबांची सेवा कर. मुक्या प्राण्यांना जीव लाव. मुक्या प्राण्यांना सदैव सुखी ठेवण्याचा प्रयत्न कर. त्यांना दुखवू नको, त्यांना हाडचीड करू नको. या जगात मानसिक शांततेपेक्षा अधिक मौल्यवान संपत्ती दुसरी कुठलीच नाही. ती म्हणजे आपलं कर्तृत्व, आपली सेवा आणि आपला धर्म. भिऊ नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे बाळा. भिऊ नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द लक्षात ठेव. मी पाठीशी जरी नसतो ना, पण मी सदैव तुझ्याबरोबर चालणारा आणि तुझे रक्षण करणारा तुझा ब्रह्मांड नायक बसलेला आहे. सुखी राहा, आनंदी राहा. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे.